आपण काय करतो? जे हरवलंय त्याला शोधतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आनंद मिळतो आपल्याला. आणि काही मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा आनंद मिळतो. पण हा सगळा आनंद कसा आहे? क्षणिक आहे, काही वेळापुरता आहे. आपण कुठे शोधतो? व्यक्ती, वस्तू, परिस्थिती ह्याच्यामध्ये शोधतो आपण. शोधतो की नाही? व्यक्ती, वस्तू आणि परिस्थितीमध्ये शोधतो आपण. पण किती वेळ शोधणार आपण? आणि किती सापडल्यावर त्याचा आनंद करणार? कारण आपल्या आतमधल्या ज्या इच्छा आहेत, हे इच्छा कशा आहेत की आपल्याला शोधायला भाग पाडतात, सगळं करायला लावतात आणि पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तिथेच आणून सोडतात जिथे आपण सुरुवातीला होतो. आहे की नाही? आणि बघा, लोक कसे असतात की मेल्यानंतर गातात, राम नाम सत्य है, राम नाम सत्य आहे. आणि ते कुणाच्या जे मेलेला माणूस आहे त्याच्या कानामध्ये गातात. त्याचा काय उपयोग आहे का? काय उपयोग नाही. तर त्यासाठी काय सांगितलेलं आहे? जिवंत आहात तोपर्यंत हे जाणून घ्या. सत्संग करा दररोज. राम नाम सत्य आहे ही गोष्ट जाणून घ्या. मेल्यानंतर त्याचा काही उपयोग नाही आहे. तुमच्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा. आहे की नाही? सगळं काही सोडा म्हणतात. अष्टावक्र काय सांगतात? सगळं काही सोडा, परंतु हा जो सत्संग आहे तो सोडू नका. तो चालूच ठेवा. आणि आपण जे काही ज्ञान घेतो, जे काही आपल्याजवळ ज्ञान आलेलं आहे, तर हे ज्ञानाचा उपयोग कशासाठी आहे? तर बुद्धी शुद्ध करण्यासाठी आहे. म्हणून ज्ञान जर तुम्ही पकडून ठेवलं तर बुद्धी शुद्ध होत नाही. आणि आपण बोधमात्र आहोत ही जाणीव, हा अनुभूती जी आहे, ही केव्हा येईल? जे ज्ञान आपण घेतलेलं आहे ते ज्ञान साबणासारखं वापरलं तर. जसं आपण साबण आहे, तर तो कशासाठी वापरतो? आपलं शरीर स्वच्छ करण्यासाठी. आपल्या शरीरातला जो मळ आहे तो मळ धुवून टाकण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. तर ज्ञान पण तसंच आहे. जेव्हा हा सगळा मळ आपला धुवून जातो त्यावेळेस आपल्याला कोणती अनुभूती होते? की मी कसा आहे? बोध मात्र आहे. मी बोध स्वरूप आहे, हे मला त्याची जाणीव होते, त्याचा अनुभूती येते. आणि असं समजण्यात येते की ज्ञानाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक कणाकणामध्ये ज्ञान आहे, खचखचून भरलेलं आहे. आणि आपलं जे चैतन्य आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, तर संसाराच्या रूपामध्ये हा आत्मा प्रगट झालेला आहे. दुसरं तिसरं काही नाही आहे. तर संसाराच्या रूपामध्ये हे आपला जो आत्मा चैतन्य आहे ते प्रगट झालेलं आहे. इथे सगळं वेगवेगळं वाटते, दिसते आपल्याला, रूप वेगवेगळे दिसतात, पण आतून बघितलं तर एकच तत्व आहे. मग आपला हा जो सगळा संसार आहे एका दोरीसारखा आहे. एका दोरीमध्ये सगळा बांधलेला आहे. आणि ती दोर जर निसटली किंवा एखादी त्याच्यातली जर समजा बाजूला झाली, तर हा पूर्ण संसार जो आहे तो पूर्ण नष्ट होईल, राहणार नाही तो. म्हणजेच प्रत्येक वस्तू जी ह्या सृष्टीमध्ये आहे, ह्या संसारामध्ये आहे, ती काय करते? रंग बदलते, रूप बदलते, पण नश्वर नाहीये. म्हणजेच कसं आहे? हे नश्वरही नाहीये आणि शाश्वत पण नाहीये. आणि हे आपल्यामध्ये थोडासा भ्रम निर्माण होतो, भ्रमित करते आपल्याला, की कोणतीही वस्तू पूर्णपणे मिटतही नाही आणि ते शाश्वत असं पण नाही. आणि हे तत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि हे तत्व अनुभूतीचं आहे की नाही? हे एक्सप्रेस करण्याचं नाही आहे. म्हणून त्याला काय म्हणलंय?
अनिर्वचनीय आहे. कसं आहे ते? अनिर्वचनीय आहे. म्हणजे मग आपल्याला भास पण होतो, है की नाही? आणि आपण करूनही बोलतो, सांगूनही बोलतो, पण हे सगळं त्याच्या पलीकडे आहे. आणि मग ही सगळं काय आहे मग? तर ही माया आहे. है की नाही? मायेचा मळ आपल्या ह्याच्यावर साचलेला आहे. तो जेव्हा स्वच्छ होतो, तर त्यावेळेस आपल्याला बोध होतो. आणि हे जाणून काय घेतलं पाहिजे, की ही माया आहे. आणि ह्या सगळ्या मायेचे मालक कोण आहेत? तर मी आहे. तुम उसके मालिक हो. हे तुम्ही जाणून घ्या. आणि हे जेव्हा तुम्ही जाणून घ्याल, तर मग तुम्ही त्या आपल्या आत्मस्थित व्हाल. आणि मग हे सगळं जाणून घेण्यासाठी, ह्याचा बोध होण्यासाठी महत्वाचं काय आहे? तर तुम्ही शांत झाले पाहिजे. जोपर्यंत शांत होणार नाहीत, तोपर्यंत ह्याची अनुभूती राहणार नाही, येणार नाही. कारण मन कसं आहे, विक्षिप्त बनून राहिलं तर अनुभूती नाही येत. मग धर्म असेल, अधर्म असेल, सुख असेल, दुःख असेल, हे सगळं कुठलं आहे? मनाचं आहे. आणि ह्याच्या पलीकडे गेल्यानंतर बुद्धी शुद्ध झाली, तर मग ह्या बोधाचा अनुभव येतो. आणि मग मग मात्र काही हरवलं का, काही मिळवलं का, दोन्ही ह्याच्यामध्ये आपण आनंद घेतो. तुमच्या बाहेरही तेच तत्व आहे आणि आतही तेच तत्व. आणि त्याला आपण काय म्हणतो? आकाश तत्व आहे. आणि ते आकाश तत्व म्हणजे तुम्ही आहात. है की नाही? आणि ह्याचं सर्वात जास्त महत्व आहे. हे का महत्वाचं आहे? कारण त्यामध्ये तुम्ही हे जे ज्ञान आहे आपलं, हे ज्ञान आपल्याला उपजतंय, ते त्या तत्वामध्ये उपजतंय. है की नाही? शब्द कुठे उपजतात? आकाशामध्ये उपजतात. है ना? आकाश नसेल तर शब्द नाही आहेत. शब्द नाहीत तर ज्ञान नाही आहे. आहे का? शब्द आहेत तरच ज्ञान आहे. आपण जे काही ज्ञान घेतो ते कशाने घेतो? शब्दाने घेतो. आणि शब्द कुठून निर्माण होतात? आकाशातून निर्माण होतात. त्याचं महत्व तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. मग तुमची जी चेतना आहे, ही कशी आहे? सर्वव्यापी आहे. शरीराच्या बाहेरही आहे, शरीराच्या आतमध्येही आहे. आणि जिथे तुम्ही पाहाल त्या सगळीकडे कोण आहे? तर ही चेतना आहे, हे चैतन्य आहे. आणि तेच सत्य आहे. म्हणून काय म्हणलेलं आहे, की आपलं शरीर आहे हे वाती आहे. आणि आपलं जे आत्मा आहे, ही काय आहे? ज्योती आहे. हे ज्योती स्वरूप आहे. आणि मग ह्या भ्रमातून बाहेर या. तुम्ही काही आहात. आणि ह्यासाठी कसं झालं पाहिजे? हॉलो अँड एम्प्टी. पूर्णपणे रिकाम झालं पाहिजे. आतमध्ये काही नाही आहे. तर त्याच स्थितीमध्ये आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. म्हणून गुरुदेवांनी आपल्याला काय दिलेलं आहे? की ॲडव्हान्स कोर्स दिलेला आहे ना? ॲडव्हान्स कोर्समध्ये आपण कोणते मेडिटेशन करतो? हॉलो अँड एम्प्टी. पूर्णपणे आपण रिकामे होऊन जातो. आतमध्ये काहीच नाही. जिथे भरलेलं आहे तिथे ज्ञान होत नाही. जिथे रिकाम पण आहे, पूर्णपणे खाली आहे, तिथे हे ज्ञान होते. कारण पूर्ण खाली झाल्यानंतरच आपण शांत होतो. आतमध्ये काहीतरी असलं तर शांत राहतो का आपण? नाही राहत. ते मध्ये मध्ये बुळबुळ करायला लागते. ते तुम्हाला शांत नाही होऊ देत. तर त्यासाठी हे जाणून घ्या. त्यासाठी सगळ्यात आधी काय महत्वाचं आहे? ते म्हणजे तुम्ही शांत होणं महत्वाचं आहे. आणि हे शांत होण्यासाठी काय काय केलं पाहिजे? ते पण अत्यावश्यक आहे.
तर मग त्यासाठी सुदर्शन क्रिया करा, त्यासाठी पद्मसाधना करा, त्यासाठी मेडिटेशन करा. आहे की नाही? आपला जो वेळ आहे तो वेळ सगळा मॅनेज करून, त्याला काय म्हणतो आपण, टाइम मॅनेजमेंट करून ह्यासाठी वेळ द्या. आजही समजा कोणी असेल की जे थोडंसं पुढे मागे करतंय, प्रायोरिटीमध्ये त्याला घेत नाही, तर त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी आहे की पूर्णपणे रिकाम खाली होण्यासाठी ही आपल्याला साधनं दिलेली आहेत. ह्या साधनांचा उपयोग करा. आणि मन जेव्हा आपलं चेतनेमध्ये स्थित होईल, तेव्हा आपण पूर्णपणे खाली असू. आणि तेव्हाच आपल्याला ही अनुभूती येते, तेव्हाच हे सत्य पटते, अन्यथा पटत नाही. एरवी वेळेस तुम्हाला हे पटणं शक्य नाही आहे. हो म्हणताल तुम्ही, आहे की नाही? हो म्हणताल, बरोबर आहे, सगळं आहे. परंतु कृतीमध्ये करत असताना पुन्हा पुन्हा तेच तेच करतो आपण. आणि थोडासा आपल्याला संभ्रम पण निर्माण होतो. त्याचं कारण काय आहे की इथे काय सांगितलेलं आहे की नश्वर काहीच नाहीये आणि शाश्वत पण काही नाहीये. मग ह्या ठिकाणी आपल्याला भ्रम होऊ शकतो. आता हे नश्वर काहीच नाहीये आणि शाश्वत काही नाहीये, तर हे जाणून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की जे जे काही ह्या आपल्या संसारामध्ये आहे, कारण हा संसार निर्माण कसा झालेला आहे, आपल्याच चैतन्यातून निर्माण झालेला संसार आहे. आपलंच चैतन्याचा विस्तार म्हणजे हा संसार आहे. तर मग ह्या ठिकाणी ह्या संसारामध्ये नश्वर असं काही नाहीये. तर हे कसं समजून घ्यायचं? कारण ते काय करते, आपलं रूप बदलते, आपलं रंग बदलते, त्यानंतर आपला आकार बदलते. परंतु त्याचं खरं स्वरूप काय आहे? निराकार स्वरूप आहे. आणि तोच बोध आहे.